8 दिवसात बजरंगच्या पोराला सप्लिमेंटरी स्टेटमेंट मध्ये सीडीआर मध्ये रोल असेल तातडीने एफआयआर मध्ये नाव ऍड करा, अटक करा, नाहीतर 8 दिवसाच्या नंतर या बहिणीची 100 बसेल ना सदावरते, तेव्हा कळेल की संविधानात दिलेल्या लोकशाहीचा अर्थ काय. नुसता बजरंगचा पोरगाच नाही, जर बजरंग जर त्याच्यात असेल तर बजरंग सुद्धा आरोपी. येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसामध्ये हे अल्टिमेटम प्रकरणामध्ये आम्हाला न्याय पाहिजे. आता जेव्हा आम्हाला न्याय पाहिजे, मला सांगा स्पष्टपणे सप्लिमेंटरी जबाबामध्ये डाईंग डिक्लेरेशनचे स्वरूप सांगितलेलं असेल. मी आजपासून गुले कुटुंबियांच्या परवानगीने 8 दिवसाची मुभा देतो. 8 दिवसात बजरंगच्या पोराला सप्लिमेंटरी स्टेटमेंट मध्ये सीडीआर मध्ये रोल असेल तातडीने एफआयआर मध्ये नाव ऍड करा, अटक करा, नाहीतर 8 दिवसाच्या नंतर या बहिणीची शपथ तुमची खैर नाही. लक्षात ठेवा, या बहिणीचे अश्रू रिकामे जाऊ देणार नाही. मला लाखोच्या मोर्चाची गरज नाही. हे बाप, ही माय, ही बहीण, हे एवढे जण घेऊन बंबईत बसेल ना सदावरते, तेव्हा कळेल की संविधानात दिलेल्या लोकशाहीचा अर्थ काय. नुसता बजरंगचा पोरगाच नाही, जर बजरंग जर त्याच्यात असेल तर बजरंग सुद्धा आरोपी बनेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो, हताश व्हायचं नाही, लोकांचं मोजमाप करायचं नाही आणि तसे उत्तर मात्र द्यायचं चुकायचं नाही. लक्षात ठेवा, पोलीस अधीक्षक साहेब, आमच्या वंजारी भाऊ भटके असतात, भटक्यांची भाषा असते ती. भटक्यांचे जर ब्रिटिश कालीन जर व्यवसाय बघितले तर तो त्यांचा जोराचा असतो, तो बोलण्याचा. त्यांच्या जे राहणीमान, त्यांचं जे कल्चर आहे आक्रमक, ते त्यांच्या एकूण चालीरीतीमध्येच आहे. त्यामुळे आम्ही मुळमुळ नाहीत, गुळगुळ गुळगुळ नाहीत. आम्ही जशा तसे बोलणारे आहोत आणि खन उसाची मोळी कच 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 करून एकत्र करणार आहोत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसामध्ये हे अल्टिमेटम आहे की हा माझा गुले भाऊ, पुढे फोटो गुले भाऊचा,